एक मित्राचे वडील वाढले असता इथं काल मी पाहणी त्यांच्यासोबत आलेलो होतो. इथं बघितलं खूप काही त्रुटी असे आहेत की जे करणं गरजेचं आहे. एकमेव वेस्टला हिंदू स्मशानभूमी आहे, याला लागूनच मुस्लिम स्मशानभूमी आहे, ख्रिश्चन स्मशानभूमी आहे. तिकडचे तुम्ही तिकड ते काय किती व्यवस्थित त्यांनी ठेवलंय ते तुम्ही बघा. आणि आता हे हिंदू स्मशानभूमी तर यामध्ये कसं आहे, या सर्वात जास्त आपल्याला मातीची या दफन करतात. दफनासाठी माती आपल्याकडे कमी पडलेली आहे. त्याचप्रमाणे गरिबांना इथं शवदाहिनी आहे, CNG एक चांगली डिझेलची शवदाहिनी या लोकांनी नगरपालिका प्रशासन काल जेव्हा होता त्या लोकांनी विकली, ती विकून CNG ची आणली. पण आज 5 वर्ष झाले त्या लोकांनी अजून त्यामध्ये गॅसचं कनेक्शन केलं नाहीये. गरिबांना इथं 3,500-4,000 रुपये लाकूड घ्यावा लागतं आणि त्या लाकूडवर ते लोक गरीब आज दफन हे करतात, अग्निसंस्कार करतात. त्याचप्रमाणे इथं आपल्याकडं बाथरूमची व्यवस्था नाहीये. बाथरूम आहे तुटलेले आहेत, खराब आहेत, लादी नाहीये, कलर नाहीये. आपले जे रॅक आहे जिथं बॉडी जाळतात ते रॅक देखील तुटलेले आहेत. तर अशा 8-10 मागण्या आज नगरपालिकेला मी केलेली आहे. काल मी तिथं आलो दुपारी 2 वाजता. त्यानंतर 4 वाजता आपले जे नगरपालिकेचे विशाल राठोड साहेब आहेत त्यांना बोलवलं, बोलून हे सगळं काही त्यांना दाखवलं की आम्हाला हा सगळं आज हिंदू स्मशानभूमीसाठी करून द्या. सर्वात महत्वाचं म्हणजे गरिबांची जे CNG शवदाहिनी आहे ते लवकरात लवकर तुम्ही चालू करून द्या, ही आपली मागणी होती.